हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तर नमस्कार मंडळी, खूप दिवस आपण गायब होतो ह्याचं कारण खूप मोठं होतं. कसं असतं ना, माणूस जन्माला आला की आपण त्याचं 6वा महिना पाळतो. पण आमच्या इकडे एक प्रथा आहे, आपण जन्माला आल्या 6वा महिना पाळतोच की, पण माणूस मेल्यावर जो दुखवटा असतो तो फक्त 3 दिवसांचा असतो. काही लोकांमध्ये 13वा दिवससुद्धा होतो, आमच्याकडे फक्त 3 दिवसाचा असतो. तर ती प्रथा आहे, त्याला काही करू शकत नाही. म्हणून म्हणते ना, माणसाचा जन्म काय खूप आनंदाने साजरा केला जातो. पण मृत्यू झाला की झटके पडते, विधी उरकला की सगळं काही शांत होतं आणि पुन्हा आपापल्या कामात सगळे लागलेले असतात. असा काही सीन आहे. तर आहेत काही जणांच्या जाती धर्मांमध्ये ह्या गोष्टी असतात, तर आमच्याकडेही तसं आहे. तर आम्ही गावी गेलो होतो 5 तारखेला. का तर माझ्या नवऱ्याची जी आजी आहे, म्हणजे वडिलांची आई, त्या वारल्या. अ, अचानक समजलं की त्यांना रक्ताची उलटी झाली आणि त्या ऑफ झाल्या. तर ते कळत्याक्षणी आम्ही निघालो. अगोदरही आम्हाला सांगण्यात आलं होतं की त्या आजारी आहेत, पण जियाच्या एक्झाम्स होत्या म्हणून आम्ही म्हटलं थोडंसं 2 दिवस गेले की आपण जाऊया. पण अचानक त्यांचं निधन झालं, त्यामुळे खूप खूप अचानक जावं लागलं. तरी नशीब म्हणा की त्यांचा जो लहान म्हणजे आजींचा लहान मुलगा आहे, त्यांना तरी 1.5 महिना का होईना ते सेवा करायला मिळाली. ते सगळ्यात महत्त्वाचं पुण्य आहे त्यांच्यासाठी. आणि ह्याच आजींनी माझ्या नवऱ्याला थोडंसं लहानाचं मोठं केलं. त्यांच्या हाताखालीच ते मोठे झाले. अशा सगळ्या गोष्टी आहेत, त्यामुळे माझ्या नवऱ्यालाही आवरलं नाही आणि त्यांनाही खूप त्रास झाला. झटकेपट आम्ही 5 तारखेला लगेच गावी निघालो. जॉबवर गेले होते, त्यांनाही लवकर येता आलं नाही. आमची लक्झरी जी आहे ट्रॅव्हल्स आम्ही बुक केली होती, ती सुद्धा आमची मिस झाली. परत दुसरे ट्रॅव्हल्स आले, आम्ही त्या ट्रॅव्हल्सने गेलो. खूप उशीर झाला आणि सकाळी शेवटी पोहोचलो. आणि आमच्या इकडं कसं आहे, 3च दिवस म्हणजे पहिल्या दिवशी अग्नी, दुसऱ्या दिवशी दुखवटा असतो, पण तिसऱ्या दिवशी सावडणे म्हणजे माती झालं आणि चौथ्या दिवशी सगळं वातावरण शांत, कुठे कुणी कोण सगळं जो तो आपापल्या घरी निघून जातो. आणि जर तिसऱ्या दिवशी समजा अचानक सण वगैरे आला असेल, तर दुसऱ्या दिवशीच सावडणे करून टाकतात, म्हणजे माती ओरपून टाकतात. म्हणजे 2 दिवसच दुखवटा असतो. म्हणजे कसं असतं ना, माणसाचा मृत्यू ह्याला व्हॅल्यूच नाही राहिलेली आहे आजकाल. माणूस मेला की झालं, संपलं. थोडासा 1-2 दिवस दुखवटा केला, संपलं. म्हणून म्हणतात ना, एखाद्या वेळेस भांडणं वगैरे झाली, "अरे तू मेला तर काय झालं? 2 दिवस आम्ही रडू." आणि परत जो तो आपापल्या कामाला लागेल, असा प्रकार आहे. आणि खूप लोकांना हे आश्चर्य वाटतं की आमच्यामध्ये 3च दिवसांचा दुखवटा कसा काय? तर ती पहिल्यापासून आलेली परंपरा, धनगरांमध्ये ही परंपराच पहिल्यापासून आलेली. त्याला काही करू शकत नाही. उलट काहीतरी जास्त काही ह्यातलं मला माहिती नाही, पण म्हणतात तिसऱ्या दिवशी 10वा का काय असं करून टाकतात, 10वा का 13वा असं. पण मी ह्यामध्ये जास्त पडले नाही, कारण माझी ही पहिलीच वेळ होती. मी कधीही कोणाच्या मातीला, अग्नीला जास्त गेलेली नव्हती. पहिल्यांदा ह्या आजींच्या कार्यास गेलो होतो. माझ्या नवऱ्याला खूप त्रास झाला. बाकी सगळे त्यांच्या आजींच्या ज्या मुली आहेत, या त्यांची मुलं आहेत, त्या सगळ्यांना खूप त्रास झाला. कारण आजींचा त्यांच्या मुलांवर खूप जीव होता. सो तरी त्यांचं, मला वाटतं त्यांचं वय 100च्या वर होतं. असं म्हणतात. त्या 100च्या वर त्यांचं वय होतं. त्यांना मुलं 4 आणि मुली 2. 6 मुलं त्यांना होती. त्यांनी खूप काळ पाहिला. नातवंड, परतांड सगळ्या गोष्टी त्यांनी पाहिल्या. आणि त्या आमच्या घरामध्ये राहत होत्या. म्हणजे 4 कुटुंब आहेत. 4 सासरे आहेत माझे, म्हणजे माझे स्वतःचे 1 सासरे आणि 3 चुलत सासरे. तर आमच्या घरामध्ये त्या राहत होत्या. त्यातच त्यांनी जीव सोडला. खूप भयानक होतं ते, जेव्हा सांगण्यात आलं की त्यांना रक्ताची उलटी झाली. मग त्या स्वतः सायलेंट खूप झाल्या होत्या आणि रक्ताची संडासही झाली, असं काय काय, कारण शेवट आलेली होती त्यांची, त्यामुळे झालं असेल. बहुतेक सगळ्यांना ते कळालं होतं, कारण शांत झाल्या होत्या. पण आम्ही अडकलो होतो एक्झाम. आणि अगोदर जायला हवं होतं, पण देवाची इच्छा असते शेवटी. ठीक आहे, पण 100 वर्षांनी का होईना त्यांनी मुक्ती मिळाली आता. आणि आमच्याकडे एक म्हणतात की काय ते ठेवतात ना, गुलाल वगैरे असं अंथरुणात ठेवलं होतं. त्याच्यावर अशी छोटी-छोटी पावलं उठली होती. तर एक काय ते रीत आहे. ते सगळ्यांचं म्हणणं आहे की त्या लहान मुलाच्या जन्माला गेल्या की असं तसं हेच आहे. सगळं मला पहिल्यांदा बघायला मिळालं, तर ठीक आहे. अ, खूप जण विज्ञानात म्हणतात की एकदा मृत्यू झाला की खूप वर्षानंतर या खूप कोटी वर्षानंतर त्यांना मनुष्य जन्म मिळतो. काय सगळ्यांच्या प्रथा असतात, सगळं काही असतं, पण शांत राहायचं आणि हो, हो म्हणायचं. आणि खरं तर जे दुःख आहे ते स्वतःला पचवावं लागतं. ज्यांना ज्यांना खूप दुःख झालं आहे घरातल्यांना, त्यांना स्वतः त्या गोष्टी पचवाव्या लागतात.
काही करू शकत नाही. काही गोष्टींना आपण काहीच करू शकत नाही. मला स्वतःला कधी कधी भीती वाटते, कधी कधी आपल्या जवळचा व्यक्ती जर आपल्याला सोडून गेला तर ते भयानक आहे. तो सीनच भयानक आहे. नको वाटतं. आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मला वाटते मी 8 वर्षाने गावाला गेले. माझ्या लग्नाला ऑब्वियस 13 वर्ष झालेत आणि मी तब्बल 8 वर्षाने म्हणजे सासरच्या घरी आम्ही जाऊन राहिलोय. कारण जायचो 5-10 मिनटं थांबायचो, या अर्धा तास 1 तास थांबायचो आजीपाशी आणि आम्ही निघून यायचं. कारण आम्हाला दुसरंही घर आहे तिथेच गट्टवाडी या भागात. आमचं गाव आहे दुसरं, म्हणजे आजीचं म्हणजे ह्यांच्या आईंची आई त्यांचं घर आहे. तर आम्ही मोस्टली तिकडे उतरतो जास्त. पण तिकडचं आम्हाला जास्त आहे, सो तिकडे आम्ही जास्त उतरतो आणि इकडे कमी यायचं. तर 8 वर्षाने तब्बल आम्ही गेलो होतो. सो खूप काही गोष्टी मागच्या पुढच्याही निघाल्या, तसं होतं. तर ते निघत राहतं. गाव आहे, माणसं आहेत म्हटल्यावर ह्या गोष्टी होतात आणि चुका आपल्या पण होतात, दुसऱ्यांच्याही होतात. सो ह्या सगळ्या गोष्टींतून आपल्याला जावं लागतं. तो त्याला पर्याय नाही आहे. सो आणि त्यात मला काही बनवणं वगैरे काही सुचलंच नाही की काय बनवावं काय नाही बनवावं. आणि कोण बनवतं ह्या सगळ्या गोष्टींमध्ये, कोण बनवते. मी गप्प राहिले तेच. आणि खूप जणांना शॉक बसला की मी रिटर्न आल्यानंतर शाळेतल्या जे मी येते जाते चिमूला पिकअप करताना वगैरे, शाळेतल्या ज्या आता ज्या बाकीची मुलं आहेत त्यांच्या आया वगैरे ज्या त्या मला विचारत होत्या की अच्छा तुमच्या आजी सासू वारल्या होत्या, मग तुम्ही लगेच कसा काय आला, तुम्ही लगेच कसे काय आलात. तर म्हटलं हो आमच्याकडे 3च दिवस हे सगळ्या गोष्टी असतात. 13वा वगैरे असं काही 13 दिवस 14 दिवस असं नाही आमच्याकडे काही करत. तर सगळे शॉकिंग झाले, अय्या असं कसं काय, असं कसं कसं. आता म्हणतात तसं आता काय करू शकतो, ही प्रथाच आहे आमच्याकडे, तर त्याला आम्ही काय करू शकतो. जे जे तुमच्या आजूबाजूला धनगर वगैरे असतील ना त्यांना सुद्धा तुम्ही विचारता, आमच्याकडे ही प्रथाच आहे. पहिल्या दिवशी अग्नी दिला की तिसऱ्या दिवशी माती. सो त्याला काय नाही, सगळे शॉकिंग व्हायचे, अय्या अय्या. मला सुद्धा सुरुवातीला जेव्हा कळत नव्हतं ना, म्हणजे बेसिक की आपल्या गावाकडे अशी प्रथा आहे, तर मला सुद्धा शॉकिंग व्हायचं. अरे 13व्या ह्याच्या तर 13 दिवस पाळतात, आपल्याकडे तर 2च दिवस. तिसऱ्या दिवशी साबडणे झाले की झालं, संपलं, जो तो आपापल्या मार्गाला निघून गेला. असं कसं काय, म्हणजे असंच असतं, असंच असतं, त्याला काय नाही करू शकत, असंच असतं. तर ठीक आहे. म्हणून म्हणते ना, माणसाचा जन्म काय आणि मृत्यू काय, आला काय आणि गेला काय, हे सगळं देवावर आहे. जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत ठीक आहे, गेला की संपला विषय, असं आहे. तर शेवटी आम्ही आलो. 2 दिवस झाले शक्यतो आलोय, पण व्हिडिओ बनवण्याची इच्छा नव्हती. तर चला म्हटलं आजपासून स्टार्ट करूया, का तर आपल्याला कामही महत्त्वाचं आहे. तर हे सगळं असं होतं. बाकी 4 दिवस दीदीचे पेपर मिस झाले. दीदीसुद्धा आता पेपर द्यायला जे शाळेमधूनच तिला आता पेपर देतील, कारण ती एकटेच ॲब्सेंट होती, बाकी सगळे प्रेझेंट होते. शेवटी दीदीला वाटतं स्कूलमध्येच पेपर दिले आणि दीदीचे क्लिअर झाले. आमच्या चिमूबाईचे पेपर 20 नंतर आहे, त्यामुळे आम्ही रिलॅक्स आहोत. पण चिमूबाई आमची आत्ताच खूप अभ्यास करते सकाळची, कारण सध्या तिचा आता पूर्ण आठवडा प्रॅक्टिस टेस्ट पेपर वगैरे आहेत. दी जमके म्हणतात ना, जमके अभ्यास त्या चालू आहे. कधी दीदी करते ना, दीदीचं बघून ते अभ्यास करते. तिचा उशीर आहे, दीदीचे मिस झाले. दीदीचं मला खूप टेन्शन होतं, कारण 6वीला मॅडम आहेत, जसं काय 10वीला असल्यागतच आमचा अभ्यास आहे आता. आणि इंग्लिश मिडियमचा तुम्हाला तर अभ्यास माहिती आहे, खूप डेंजर असतो. सो अशा प्रकारे सगळं आहे. ठीक आहे. तर सगळं काही मी एकच सांगेन की चांगले वागा रे, एकमेकांशी खरंच चांगले वागा. काही गरज नाही आहे ह्या जगामध्ये भांडणं वगैरे करून. पण कधी कधी काय होतं ना, डोकं फिरलं ना की सहन होत नाही. मग कोण काय बोलला ना, कोण काय बोलला ना, हे आपण दाबून काढतो. आणि त्याशिवाय काढल्याशिवाय म्हणतात ना की समोरच्याला ना आपली किंमत नाही कळत. पण कधी कधी काय वाटतं की काय करायचं आहे बाबा भांडून. आज जन्म आहे तर उद्या मृत्यू आहे, आणि मृत्यू झाल्यावर कोण आपल्याला आठवण पण नाही करणार. जर आपण खरंच सगळ्यांशी वाईट वागलो ना, कोण आपली आठवण काढणार आहे, असा सुद्धा डोक्यात विचार येतो. पण कधी कधी काय वाटतं, अरे आपला उद्या मृत्यू आहे या आज आहे काय माहिती नाही, जमके भांडायचं, असा प्रकारे सगळ्यांच्या डोक्यात असतो. पण कधी कधी मला बेकारही वाटतं, कधी कधी वाटतं जाऊ दे तिकडे. आणि कधी कधी वाटतं की काय ठेवलंय ह्या भांडणामध्ये, काय आहे का, काहीही नाहीये. भांडणाला अजिबात अर्थ नाहीये. माणूस मेला की त्याच्या वाईट गोष्टी कोण काढतं, तर कोणीतरी चांगल्या गोष्टी काढतं. चांगल्या गोष्टी काढाव्यात ह्या आपण प्रयत्नाने चांगलं चांगलं वागावं, असं मला कधी कधी वाटतं. बाकी जो कोणी वाईट वागत असेल ना, तर त्याला सोडायचा नाही, हो की नाही. तर चला, आजचा दिवस हा माझा शांत गेलेला आहे तुमच्याशी बोलण्यामध्ये. तर चला पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या नवीन सुरुवातीसह. सो बाय.